रमेश कदम यांनी इथे त्यावेळेस त्या घटनेच्या वेळेला ते इथे आले होते, तर मी त्यांना सांगतो त्यांनी 1-2 शब्द मध्ये आपल्यास याची माहिती द्यावी. जय महाराष्ट्र. राकेश कदम, शिवसेना विभाग प्रमुख बुलढाणा. हा ब्रिज रात्री लोक येतात, रस्त्याच्या लाईटी बंद असतात, MMRD पैसे भरत नाही, PWD बोलते आम्हाला हँड ओव्हर केलं नाही, नगरपालिका बोलते आमच्या हातात नाही, असा विषय आहे. अशी मी स्वतः जाऊन त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. एका जणाचा मृत्यू झाला, 2 जण हॉस्पिटलला ॲडमिट आहेत जनसेवेमध्ये. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इथे संध्याकाळी ह्या लाईटी बंद असतात, त्यामुळे इथे नको ते प्रकार घडत आहेत. लोक दारू प्यायला बसतात, काही मुलं मुली एकत्र इथे बाईकवर येऊन बसतात. तरी इथून जे नागरिक जातात त्यांच्या अनेक कंप्लेंट आपल्या शाखेत आलेल्या आहेत. पोलीस शासनाला देखील हे कळवण्यात आलेले आहे, परंतु त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. जय महाराष्ट्र. समाधान निकम, नायगाव पूर्व उपविभाग प्रमुख. जवळजवळ हा दुसऱ्यांदा झालेली ही घटना आहे. याच्या अगोदर देखील नायगाव पश्चिममधील एक व्यक्ती वारला होता आणि जी काल 2 दिवसापूर्वी घटना झाली ती देखील खरोखर निंदनीय आहे. कदाचित कॉन्ट्रॅक्टर न पाहिला असता आणि हे काम झालं असतं तरी ही घटना झाली नसती. पण शासनाला आम्ही एवढं सांगितलं की येणाऱ्या काळात जर इथे कुठलाही अपघात झाला याला शासन जबाबदार असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? शिवसेनेचा.